ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना प्रताप पूर्णाजी सुभेदारांच्या घरी बसलेले असताना रविराज आता प्रतिमाला घेऊन तिथे येतो. प्रतिमाला बघताच कल्पनाला आनंद होऊन कल्पना म्हणते, अरे वा, या या, आणि रविराज आता प्रतिमासोबत त्यांच्यासमोर बसतो. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणते की रविराज आणि प्रतिमा, अगं असे अचानक आले, सगळं काही व्यवस्थित आहे ना? रविराज म्हणतो की पूर्णाजी, सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता व्यवस्थितही झालंय. कल्पना म्हणते, मी लगेच तुम्हाला ताटे वाढते. तर प्रतिमा म्हणते, नाही नाही कल्पना, आम्ही जेवण करून आलोय. पूर्णाजी म्हणते की आता दोघांचीही लग्न झाली आणि पूर्वीसारखं आमचं हे घर भडलं, तेव्हा आता हे घर तुटायला नको. तर रविराज म्हणतो की नाही पूर्णाजी, आता हे कधीच असं होणार नाही. त्यानंतर आता रविराज म्हणतो की पण पूर्णाजी, तन्वी कुठे आहे आणि ती अजून आली नाही. तर सगळेजण आता इकडे तिकडे बघत विचार करू लागतात. रविराज म्हणतो, बोलवा ना तन्वीला, तन्वी कुठे आहे? आणि त्यानंतर आता पटकन अश्विन म्हणतो की तन्वी ना कॉलेजला गेली, तिचं काहीतरी प्रोजेक्टचं महत्त्वाचं काम निघालं होतं. कल्पना म्हणते की आणि ती कधी गेली ना ते आम्हाला कळलंच नाही, पण नंतर अश्विनला तिने मेसेज करून सांगितलं. आता रविराजला संशय आलेला असतो. हसतच रविराज म्हणतो की चला, तिचा अभ्यास तरी व्यवस्थित होतोय. आणि तेवढ्यात आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ हे तिथे येतात. रविराजला बघताच आता अर्जुन म्हणतो की सिनियर, अरे तू. तर रविराज सुद्धा आता खुश होतो आणि अर्जुनकडे बघतो. मधुभाऊ म्हणतात, मी माझ्या खोलीत जातो बरं का. मधुभाऊ आता निघून जातात. आणि त्यानंतर कल्पना ही प्रतिमाच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते की प्रतिमा, अगं तुला तर ट्रीटमेंटचा एकदम चांगला उपयोग होऊ राहिलाय, तुझा चेहरा पूर्वीसारखा होऊ राहिलाय. आणि इकडे आता तेवढ्यात प्रिया ही विचार करत करत आता सुभेदारांच्या अंगणात आलेली असते. त्यानंतर आता प्रिया खूप घाबरलेली असते आणि तिच्या मनाला समजावू लागते, प्रिया अगं अशी घाबरू नकोस, तुला आतमध्ये विचारतील कुठे गेली होतीस तर काय उत्तर द्यायचं, ही म्हातारी हजार प्रश्न विचारील. आणि आता इकडे अर्जुन आणि सायली तिथे बसलेले असतात, पण रविराज आणि प्रतिमा गेलेले असतात. तेवढ्यात आता प्रिया ही हसत हसतच आतमध्ये येते. पूर्णाजीकडे बघत नाटक करत हसतच म्हणते की हाय पूर्णाजी. तेवढ्यात आता लगेच कल्पना म्हणते की अगं तन्वी, तू कुठे गेली होतीस आणि तू अश्विनला देखील सांगितलं नाही. कल्पना म्हणते की अगं तू कुठे गेली होतीस? पण प्रिया म्हणते, मी ना माझ्या आईकडे गेली होती. ती शब्द ऐकताच आता कल्पना प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब कल्पनाला विमलचे बोलणे आठवते. विमलने सांगितलेले असते की तन्वी मॅडम आहे ना, आत्ताच कुठेतरी गेल्यात. आणि इकडे अश्विनने सांगितलेलं असतं की अगं तिचं कॉलेजमध्ये काम आहे म्हणून, हे बघ आत्ताच तिचा मेसेज आला. तर सगळं बोलणं आता खोटं आणि उघड्यावर पडलेलं असतं. हसतच प्रिया म्हणते की मला ना आईची खूप आठवण येत होती आणि तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे, एकदा का मला आईची आठवण आली की मग तिला भेटल्याशिवाय मला राहवतच नाही. आणि लगेच आता अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो, तन्वी तू खोटं बोलायला कधीपासून लागलीस? अर्जुन म्हणतो की किती सहजपणे, अगदी व्यवस्थित खोटं बोलतेस तू. तर आता प्रिया म्हणते की अर्जुन काय बोलतोयस तू, मी काही खोटं बोलत नाही, मी आईकडेच गेले होते. तर अर्जुन म्हणतो पाठीमागे बघ. तर तेवढ्यात सायली आता प्रतिमाला घेऊन आतमधून बाहेर येते. प्रतिमाला बघताच आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात आता रविराज सुद्धा अश्विन सोबत तिथे येतो. तर प्रिया रविराजला बघते आणि विचार करते की यांना सुद्धा आत्ताच टपकायचं होतं का? हे जर आले नसते तर यांना काहीतरी थाप तरी मारता आली असती, पण आता काय उत्तर देऊ असा प्रिया विचार करते. पटकन आता तन्वी ही सायलीला बाजूला ढकलून आता प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते की आई तुम्ही इथे? तर रविराज म्हणतो, हो तन्वी, आता आम्ही वारंवार इथे येणार आहोत. रविराज म्हणतो, तन्वी अगं तुला भेटल्याशिवाय माझा दिवस चांगला जातो का तरी? आणि तेवढ्यात आता प्रताप म्हणतो, तन्वी पण रविराज आणि प्रतिमा इथे असताना तू तिथे घरी काय करत होतीस? तर तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की आणि अश्विन तर म्हणाला तू कॉलेजच्या कामासाठी गेली होतीस म्हणून. आणि लगेच आता पूर्णाजी म्हणते की म्हणजे तू कुठे गेली होतीस? तर विचार करत अर्जुन म्हणतो की म्हणजे तन्वी कुठे गेली होती हे अश्विनला देखील माहीत नव्हतं. तर अर्जुन म्हणतो की फक्त त्याने तिची बाजू सावरून घेतली. आता अश्विनला धक्का बसतो. लगेच अर्जुन म्हणतो की म्हणजे सायली ते नाही मन आहे ना काहीतरी? तर लगेच सायली म्हणते, कुत्र्याला मांजर साक्ष. आणि लगेच अर्जुन आता एक्झॅक्टली असे म्हणत हसू लागतो. तेवढ्यात आता अश्विन म्हणतो की नाही नाही, मी तन्वीची बाजू नाही घेत, तिने मला मेसेज केला होता की ती कॉलेजला गेली आहे म्हणून. आणि अर्जुन पुन्हा हसतो आणि म्हणतो, त्याचं काय आहे ना अश्विन, तुला खोटं बोलता येत नाही, कारण तन्वी जी खोटं बोलते ना तेवढी प्रॅक्टिस तुझ्याकडे नाही आहे. पुन्हा आता रविराज प्रतिमा सगळ्यांना धक्का बसतो. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, तू पकडला गेलास. सायली हळूच म्हणते, तुम्ही जरा थांबाल का? आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे मी शांत राहतो. तर रविराज म्हणतो, तन्वी बाळा तू कुठे गेली होती? आता मात्र अर्जुन आणि कल्पना उठून उभा राहतात.
तन्वी म्हणते सांगते बाबा, मी सगळं सांगते. मी आपल्या घरीच गेले होते, पण अगदी गेटपर्यंत जाताच मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आणि तिने मला सांगितलं की अर्जंट कॉलेजचा प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आणि म्हणून मी कॉलेजमध्ये गेले होते. प्रतिभा म्हणते की मग तू आपल्या घरी जाणार होती ना इथून, मग इथून कुणाला न सांगता का गेलीस? आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते आई मला तुझी किती आठवण येत होती आणि ते आठवताच मी कुणालाही न सांगता तशीच निघाली. पूर्णाजी म्हणते की आता काहीच नाही, तुमची भेट होणं तुमच्या नशिबात होते म्हणून तुमची आईच तुमच्याकडे परत आली. आणि तेवढ्यात आता रविराज म्हणतो बरं आता आम्ही निघतो बरं का. सायली तेवढ्यात आता रविराजांना थांबवत म्हणते थांबा काका, आणि 2 लोणच्याच्या बरण्या घेऊन येतात. आता सायली ते लोणचं रविराजकडे देत म्हणते की ही तुमच्या आवडीचं लिंबाचं लोणचं आणि प्रतिमा आत्यासाठी कैरीचं लोणचं. दोघेही आता खूप खुश झालेले असतात. जे तन्वीने करायला हवं होतं ते सायलीने केल्यामुळे आता प्रतिमा खुश होते. आणि लगेच हसत प्रतिमा म्हणते तू सगळ्यांच्या आवडीनिवडी कशा लक्षात ठेवते. पटकन विमल आता पिशवी आणते आणि प्रिया पिशवी आपल्या हातात घेत आता प्रतिमा त्या पिशवीत लोणच्याच्या बरण्या टाकते. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते बाबा तुम्ही मागचं सगळं विसरून पुन्हा माझ्या सासरी आला ना, मला खूप छान वाटलं. आणि रविराज आता प्रतिमाला घेऊन निघून जातो. अर्जुन सायली सुद्धा त्यांच्या बेडरूममध्ये जातात. कल्पना पूर्णाजी सुद्धा त्यांच्या रूममध्ये जातात. इकडे मात्र आता अश्विन भडकलेला असतो. अश्विन म्हणतो की प्रिया आज मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांशी पहिल्यांदा खोटं बोललोय आणि तुझी बाजू सावरून घेतली, पण खरं काय ते मला आता समजलंच पाहिजे आणि सांग कुठे गेली होतीस. आणि लगेच आता प्रियाला ते सगळं आठवतं. आपण कसं अर्जुनच्या पाठलाग करत आता आश्रमापर्यंत गेलो होतो आणि त्यानंतर आता महिपतच्या घरी जाऊन महिपतने कसा आपल्याला यमाचा दरवाजा दाखवला हे सगळं प्रियाच्या डोळ्यासमोर येतो. तर लगेच आता अश्विन मोठ्याने ओरडत म्हणतो की बोल तन्वी कुठे गेली होतीस. आणि आता मोठ्याने ओरडत अश्विन म्हणतो बोल तन्वी आज कुणाला न सांगता तू कुठे गेली होतीस. आता महिपत आणि नागराज खूप दारू पेलेले असतात आणि दामिनीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तर सिक्युरिटी त्यांना अडू लागतो आणि आता महिपत जोराने सिक्युरिटीला ढकलतो आणि म्हणतो की आम्ही आत का नाही जायचं. दामिनी देशमुख आमच्या वकील आहेत आणि आम्ही त्यांचे असेल आहोत. महिपत खूप दारू पिलेला असतो. आणि आता इकडे लगेच आता महिपत त्या सिक्युरिटीला बोलू लागतो. म्हणतो तुमच्या त्या बाईवर चिक्कार पैसा ओतलाय आणि मला भेटू देत नाही. एवढ्या दामिनी ही पाठीमागून तिथे आलेली असते. तर महिपत दामिनीकडे बघतो. इकडे आता तन्वी ही रडण्याचं नाटक करते आणि म्हणते अश्विन माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन ओरडतच म्हणतो मग सांग तन्वी तू कुठे गेली होती. तर रडतच प्रिया म्हणते मी मंदिरात गेली होती. तर आता अश्विन म्हणतो की कुणालाही न सांगता. प्रिया म्हणते की अश्विन माझा मूड खूप खराब होता. प्रिया म्हणते मी आधी काय काय बघितलं आणि कशा कशातून गेले तुला चांगलंच माहीत आहे. प्रिया म्हणते इथे रोज अर्जुन आणि त्या सायलीची टोमणी सहन करायची. प्रिया म्हणते कधी कधी वाटतंय मला ना तर जीव द्यावा. प्रिया म्हणते पण तुझ्याकडे बघते आणि स्वतःला मी सावरते. आणि त्यानंतर आता इकडे महिपत हा देशमुख बाईला बघताच आता पटकन देशमुख बाईचे पाय धरतो आणि पाया पडतो. देशमुख बाई पाय बाजूला करते आणि म्हणते उठून उभा राहा. महिपत उठून उभा राहतो आणि म्हणतो देशमुख बाई तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही माझ्या मुलीला सोडवलं. तर आता देशमुख बाई म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये अशा प्रकारे येत जाऊ नका. तर माझ्या ऑफिसचा असा तमाशा करू नका. महिपत म्हणतो की माझ्या आयुष्याचाच तमाशा झाला आहे. आणि महिपत म्हणतो की तुमच्यामुळे माझी पोरगी घरी आली आणि म्हणून मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आणि आता महिपत म्हणतो तुम्हीच सांगा मी तुमचे आभार कसे मानू. दामिनी म्हणते मी कोणतेच उपकार केले नाही, मी दुसरी कोणतीही केस अशीच लढली असते. आणि त्यानंतर आता पुन्हा महिपत म्हणतो मी तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. माझी मुलगी जेवतही नाही आणि काही खात पित नाही, तिचे कशावरच लक्ष नाही. बरं झालं त्या अर्जुन सुभेदाराला तुम्ही धडा शिकवला असे म्हणत मग आता महिपत हा नागराजच्या खांद्यावरती रडू लागतो. आता दामिनी ते सगळं बघते आणि नागराजला म्हणते की अहो किल्लेदार मला वाटतं तुम्ही तरी जरा शुद्धीत आहे, यांना ताबडतोब घरी घेऊन जा. तर आता महिपत पुन्हा दामिनीच्या अंगावर येऊ लागतो. तर आता लगेच सिक्युरिटी हा महिपतला मागे लोटतो. इकडे आता प्रिया ही अश्विन समोर रडण्याचे भरपूर नाटक करत असते. प्रिया म्हणते की खरं तर अश्विन मी तुला सांगून जायला पाहिजे होतं, पण मला त्यावेळेस काही सुचलंच नाही आणि मी गेले. आणि कानाला हात लावत प्रिया म्हणते अश्विन पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही आणि तुझ्याशिवाय मला कोण आहे. तर पटकन अश्विन आता लगेच
प्रियाला खाली बसवतो आणि प्रियाचे डोळे पुसतो। आणि इकडे आता महिपत पुन्हा म्हणतो की नागराज, आज मला देशमुखबाईसमोर आनंद साजरा करायचा आहे आणि नाचायचंय। असे म्हणत आता महिपत नाचू लागतो, गाणे गुणगुणू लागतो, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे। तर आता महिपत हा दामिनी समोर असतो, तर दामिनी म्हणते झालं का? तेव्हा आता मी लात मारायच्या आत बाहेर जा। महिपत आता दामिनीकडे बघू लागतो आणि इकडे आता महिपत पुन्हा दामिनीला म्हणतो की हे बघा, तुम्ही ना इकडे मला माझ्या पोरीला काही झालं तर माझा जीव जातो, तुम्ही तिला कसं सोडवणार आहे, तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे हेच देखील तुम्ही काही सांगत नाहीत। महिपत म्हणतो की बारीक सारीक गोष्टी तुम्ही मला काही सांगत नाही, तारीख पे तारीख तारीख पे तारीख। महिपत म्हणतो की जोपर्यंत तुम्ही मला सगळं सांगत नाही तोपर्यंत आता मी इथून जाणारच नाही। आणि आता दामिनी महिपतला म्हणते की जर तुम्ही आता इथून गेला नाही तर मी तुमची केस सोडील आणि उलट तुमच्यावरच केस ठोकील। आणि इकडे आता सायली ही देवी आई समोर आलेली असते आणि देवी आईला हात जोडून म्हणते की देवी आई, मला सगळ्यांसोबत मंदिरात जायचं होतं पण मला जाता नाही आलं, पण मी तुझ्यासमोर दिवा लावला तर सगळेजण माझ्या पाठीमागे आले। आणि त्यानंतर सायली जाऊ लागताच आता पाठीमागे पूर्णाची कल्पना तिथे आलेल्या असतात आणि हात जोडलेले असतात। तेव्हा आता पटकन आता देवी आईला हात जोडल्यानंतर सायली आता पूर्ण आजीकडे बघते आणि पटकन पूर्ण आजीच्या पाया पडते। तर सायलीच्या डोक्यावरून हात ठेवत पूर्ण आजी सायलीला आशीर्वाद देते। तेवढ्यात आता प्रिया ही दरवाजा उघडून आता तिथे येऊ लागते आणि पूर्ण आजी सायलीला सोबत बघते। सायली इकडे पूर्ण आजीला म्हणते की आता तुम्ही काही काळजी करू नका, पूर्ण आजी सगळं काही पहिल्यासारखं होणार आहे आणि लवकरच सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। ते ऐकून प्रिया विचार करते की म्हणजे पहिल्यासारखं काय होणार आहे? आणि आता प्रियाला सायलीने बघितलेले असते आणि अगदी ठामपणे आता सायलीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्याचे पूर्ण आजीला सांगताच इकडे प्रियाला धक्का बसतो। प्रिया सायलीकडे बघत विचार करते की ही सायली एवढी पॉझिटिव्ह कधी झाली आणि हिला आश्रमात काही समजलं की काय? पटकन आता महिपतला फोन करते आणि सांगते असा प्रिया विचार करते। प्रिया म्हणते की लगेच महिपतला फोन करून सांगते, कारण त्याला जर बाहेरून कळलं ना तो तर आता मला गोळीच घालेल। आणि प्रिया बाहेर जाते। अर्जुनमध्ये इकडे डोक्याला हात लावून अर्जुन विचार करत असतो, तर तेवढ्यात सायली तिथे येते आणि अर्जुनला बघते। आणि त्यानंतर आता सायली म्हणते काय झालं, डोकं दुखतंय का? तर अर्जुन म्हणतो थोडंसं। आणि पटकन आता सायली म्हणते थांबा मी तुमची मसाज करून देते। आणि तेल घेऊन सायली आता प्रेमाने अर्जुनची मसाज करते आणि म्हणते आता कसं वाटतंय? तर अर्जुन म्हणतो खूप रिलॅक्स। अर्जुन आता खूप पुन्हा टवटवीत रिलॅक्स झालेला असतो। आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली तुम्ही तर 2 कामे हँडल करता, घरचंही बघता आणि केसमध्ये सुद्धा इन्वॉल्ड आहेत, खरी मसाजची गरज तुम्हाला आहे आणि बसा मी तुमची मसाज करतो। सायली म्हणते की अहो कशाला? तर अर्जुन म्हणतो नाही बसा। आता सायली खाली बसते तर प्रेमाने अर्जुन सायलीच्या डोक्याला तेल लावून सायलीची मसाज करतो। आणि त्यानंतर आता सुभेदारांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात, तर तेवढ्यात तन्वीला सरप्राईज घेऊन म्हणून अर्जुन आता तिथे येतो आणि एक नोटीस आता तन्वीकडे देत म्हणतो की तन्वी, हे तुझ्यासाठी सरप्राईज, तुझ्या आणि अश्विनच्या लग्नाचं वेडिंगसाठी स्पेशल सरप्रायझिंग गिफ्ट। कल्पना म्हणते काय आहे अर्जुन हे? तर तन्वी खुश झालेली असते। तेव्हा अर्जुन म्हणतो उघडून तर बघ, आणि विलासच्या खुनामध्ये पुन्हा चौकशीसाठी तुला कायदेशीर नोटीस पाठवली। ती ऐकून तन्वीच्या काळजाचा ठोकाच उडालेला असतो आणि आश्रमात आपल्या विरुद्ध अर्जुनला सगळ्यात मोठा पुरावा मिळाल्याचे सत्य तन्वीसमोर आलेले असते। आणि आता मात्र तन्वी ही आता अर्जुनच्या त्या पुराव्याने काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।